आपल्याला व्हायग्राचा इफेक्ट जितका पाहिजे तितका आपल्याला भेटत नाही की व्हायग्रासारखी औषधी का बरं फेल होतात की या व्हायग्रासारख्या औषधांचं रेजिस्टन्स पण तयार होऊन जातं कारण की नक्कीच त्याचे रिझल्ट कमी होताना दिसून येतात। आपल्या बॉडीमधलं नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढवतं। नमस्कार मित्रांनो, बरीच माझ्याकडे असे पेशंट पण येतात की डॉक्टर साहेब मी व्हायग्रा 100 mg घेतल्यानंतर पण मला जितकं प्रॉपर इरेक्शन पाहिजे तितकं भेटत नाही आणि याचं नेमकं काय कारण असतं, यासाठी आपण काय ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे, त्या सर्व विषयी आज आपण या व्हिडिओद्वारा थोडक्यात माहिती घ्यायचा एक छोटासा प्रयत्न करीत आहोत। मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे, काउन्सिलिंग करत आहे किंवा सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे। तरी माझा हा जो प्रयत्न जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त मराठी बांधवांना शेअर करून मला मदत करा। तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की व्हायग्रासारखी औषधी का बरं फेल होतात, व्हायग्रासारखी म्हणजे 100 पॉवरची औषधी घेऊन पण लोकांना का बरं इरेक्शन येत नाही, का बरं रिझल्ट येत नाहीत। तर त्याचं मुख्य कारण असतं की व्हायग्रा घेण्यासाठी जे तुम्हाला म्हणजे आम्ही डोस ठरवून देतो किंवा वेळ ठरवून देतो किंवा त्याचं म्हणजे प्रमाण ठरवून देतो, त्याच्यामध्ये तुम्ही केव्हा तरी चुकता आणि केव्हा केव्हा काय होतं की या व्हायग्रासारख्या औषधांचं रेजिस्टन्स पण तयार होऊन जातं कारण की तुम्ही हायर डोजमध्ये एकदम जर व्हायग्रासारखी औषधी घेतले तर मला वाटतं कालांतरानं विदिन अ स्पॅन ऑफ 6 महिने म्हणा किंवा 1 वर्षामध्ये नक्कीच त्याचे रिझल्ट कमी होताना दिसून येतात। पण मित्रांनो, कसं असतं, व्हायग्रा जे औषध आहे हे व्हायग्रा औषध तुमची इच्छाशक्ती वाढवत नाही, हे फक्त आपल्या बॉडीमधलं नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढवतं। त्याच्यामुळं आपल्या रक्तवाहिन्या थोड्याशा फुलून जातात आणि रक्तपुरवठा आपल्या पूर्ण शरीरामध्ये थोडं सुरळीत होतं। इतकंच त्या व्हायग्रा टॅब्लेटचं काम असतं आणि त्याच्यामुळं काय होतं की आपलं ते PD5 इनहिबिटर असल्यामुळं आपल्या इंद्रियाकडचा रक्तपुरवठा चांगलं प्रवाह करण्यासाठी नक्कीच आपल्याला मदत करत असतं। पण केव्हा केव्हा काय होतं की इंद्रियाच्या अवतीभोवती ज्या नसा असतात ह्या जर तुम्ही जास्त हस्तमैथून केल्यामुळे म्हणा किंवा अजून दुसऱ्या कारणाने म्हणा, जर या डॅमेज करून बसला असता किंवा काही डायबिटीजमुळे डॅमेज झाले असतील किंवा ब्लड प्रेशरमुळे डॅमेज झाले असतील, आपल्याला व्हायग्राचा इफेक्ट जितका पाहिजे तितका आपल्याला भेटत नाही। म्हणून लोक काय करतात की पहिले 50 mgची घेतात, नंतर 100 mgची घेतात, पण जरी त्यांना रिझल्ट नाही आले तर मग आमच्याकडे येतात। तर मित्रांनो, याला मुख्य जे कारण असतं की कितीही नायट्रिक ऑक्साईड तुमच्या बॉडीमध्ये व्हायग्रासारख्या औषधांनी सोडलं तरी तुमच्या नसा केव्हा केव्हा इतक्या कडक झालेल्या असतात की त्या फुलत नाहीत आणि त्या रिलॅक्स होत नाहीत आणि जे रक्तवाहिन्यांचे जे मसल असतात तर जे रिलॅक्स जर झाले नाहीत तर त्याच्यामधलं रक्तपुरवठा सुरळीत होऊ शकत नाही आणि त्यासाठी तुम्हाला कंपल्सरी काही गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं। तुमच्या वजनाकडे लक्ष द्यावं लागतं, तुमच्या आहाराकडं, तुमच्या व्यायामाकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं असतं। आणि अशा लोकांना जर व्हायग्रासारखी औषधी घेऊन पण जर प्रॉपर इरेक्शन मिळत नसेल, रक्तवाहिन्या आहेत इंद्रियाकडचा जो ब्लड फ्लो करतात त्या नॅरो झालेल्या आहेत किंवा ब्लॉक झालेल्या आहेत असं समजून घ्यायचं। आणि त्यासाठी ज्याप्रमाणे आपल्या हृदयाच्या नसा आपल्या ब्लॉक झाल्या की आपण अँजिओप्लास्टी करतो, त्याचप्रमाणे आमच्या क्लिनिकमध्ये जर तुमचे ब्लॉकेज असतील किंवा नॅरोईंग ऑफ द आर्टरीज किंवा वेन असतील तर नक्कीच त्यासाठी आमच्याकडं शॉकवेव्ह थेरपी आहे। तर या शॉकवेव्ह थेरपीचे 12 सिटिंग घेणं तुम्हाला अत्यंत गरजेचं असतं। म्हणून ज्या लोकांना जर व्हायग्रासारख्या औषधी घेऊन जर प्रॉपर रिझल्ट येत नसतील किंवा प्रॉपर इरेक्शन येत नसतील तर त्या लोकांनी केव्हाही माझ्या क्लिनिकला संपर्क साधून नक्कीच त्यांनी शॉकवेव्ह थेरपीबद्दल नक्कीच विचार करावा। धन्यवाद मित्रांनो।